विलास घुले हत्या प्रकरणाचे मूळ कारण आता समोर आलंय। घुलेंचा मित्र उमेश मानेंकडून अत्याचार झाल्याचं कळतंय। मानेसह संबंध न ठेवल्यास मुलासह पतीला मारण्याची धमकी देण्यात आली। हाणामारीतून हत्येची घटना घडली अशी महिलेची तक्रार आहे, त्यामुळे धक्कादायक अशी माहिती समोर येते। विलास घुले हत्या प्रकरणाचे मूळ कारण आता समोर आलंय। घुलेंचा मित्र उमेश मानेकडून अत्याचार करण्यात आले, तर मानेसह संबंध न ठेवल्यास मुलासह पतीला मारण्याची धमकी देण्यात आली। हाणामारीतून हत्येची घटना घडल्याची आता महिलेची तक्रार आहे। घुलेचा मित्र उमेश मानेंकडून अत्याचार करण्यात आल्याची माहिती मिळते। विलास घुले हत्या प्रकरणाने खरं तर अतिशय धक्कादायक अशी ही घटना होती। त्यानंतर कालच या संदर्भात काही अपडेट आले। सुषमा अंधारांनी सुद्धा थेट त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती। त्यावेळी कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते। या संदर्भात तपास वेगाने सुरू होता। आता मात्र एक खळबळजनक माहिती समोर आलेली आहे। राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी हिंदू दैवतालाही भाजपने भ्रष्टाचारातून सोडलं नाही। माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपवरती हा आरोप केलाय। राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी महत्वाची अपडेट आहे। हिंदू दैवतालाही भाजपने भ्रष्टाचारातून सोडलं नाही अशी टीका करण्यात आली। आता ज्यांनी प्रभुराम खान, मृत्यूभंजक अफजल खान काय या सगळ्यांचा यांनी पराभव करून टाकला। अगदी गजनीच्या मेहमूदाचा सुद्धा, ज्यांना त्यांच्या आयुष्यात जे जमलं नाही हे भाजपने 12 वर्षात करून दाखवलेले आहे। केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आरोपींची आज पोलीस कोठडी संपणार आहे। वडगाव न्यायालयात सिंह आणि चेतनला हजर केलं जाणार आहे। आज या संदर्भात काय घडामोडी घडतात, आणखीन किती दिवसांची पोलीस कोठडी वाढवण्यात येते हे पाहणं महत्वाचं आहे। केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आरोपींची आज पोलीस कोठडी संपणार आहे। वडगाव न्यायालयात सिंह आणि चेतनला हजर केलं जाणार आहे। अतिवृष्टीमुळे संभाव्य जलकोंडीतून मानखुर्दची सुटका होणार आहे। स्थायी समितीमध्ये 14 कोटींच्या प्रकल्पास मंजुरी मिळते। पर्जन्य जलवाहिनी विभागाकडून नवीन योजना तयार करण्यात आली। योजनेअंतर्गत भूमिगत टाकी उभारण्यात येणार आहे। पर्जन्य जलवाहिनी विभागाकडून नवीन योजना तयार केली जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।